नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की आपण वनरक्षक भरती 2026-27साठी गणित आणि बुद्धिमत्ताचे जे काही झालेले पेपर आहेत त्यांचे सखोल विश्लेषण करायला सुरुवात केली होती. आजचा कोणता तर आजचा त्याच्यामध्ये पेपर नंबर 4 आहे मित्रांनो. तर चला जास्त न बोलता आपण काहीतरी डायरेक्ट पेपर सोडवायला सुरुवात करू. बघा, वनरक्षक गणित आणि बुद्धिमत्ता जो 3/8/2023ला झालेला पेपर होता त्याच्यातला शिफ्ट क्रमांक 1 आहे मित्रांनो. आणि तुम्हाला काय करायचं आहे, PDF साठी आपली टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या मित्रांनो. कोणती तर मी शिपाई महाराष्ट्राच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. चलो, पहिला प्रश्न पहा काय म्हणते. जर अधिक म्हणजे भागाकार, मायनस म्हणजे गुणाकार, गुणाकार म्हणजे बेरीज आणि भागाकार म्हणजे काहीतरी वजाबाकी असेल तर खालील पदावलीचे मूल्य शोधा. बघा काय दिलं आहे आपल्याला, 77. अधिक म्हणजे काय म्हणते भागाकार, तर 77 भागीला काय होणार तर 11. आणि काय म्हणते मायनस म्हणजे काय तर गुणाकार, गुणीला काय होणार तर 5, कारण की मायनस दिलेला आहे. आणि गुणाकार म्हणजे बेरीज, तर येथे गुणाकार आहे तर गुणाकाराच्या जागी काय होणार बेरीज, अधिक काय होणार 33. आणि भागाकार म्हणजे काय तर वजाबाकी, मायनस काय होणार 11. चला काय होणार बघा, 77 भागीला 11, 11 7 77 होणार. ठीक आहे. आणि काय होणार 7 गुणीला 5, 7 5 काय होणार 35, 35 अधिक 33 मायनस काय होणार 11. चला काय होणार बघा, हे राहणार 35, 33मधून 11 गेले किती राहणार 22. म्हणजेच काय होणार, हे होणार तुमचे 5 आणि 2 7, 3 आणि 5 काही तर 57. तर किती उत्तर येणार याचं 57 आहे का ऑप्शनमध्ये, आहे ना. कोणतं ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 4 हा काय असणार तर एकदम बरोबर उत्तर असणार मित्रांनो. समजलं. बघा काय नाही, ज्या चिन्हाच्या जागी ज्यांना बदलावा म्हणते त्यांना बदलायचं. काय म्हणते, जर प्लसच्या जागी भागाकार असेल तर प्लसच्या जागी भागाकार घेतला, मायनस म्हणजे गुणाकार, मायनसच्या जागी गुणाकार घेतला, आणि गुणाकाराच्या जागी बेरीज घेतला, आणि भागाकाराच्या जागी वजाबाकी केला. तेच काय होणार 11 7 77, 7 5 35, आणि हे काही 33मधून 11 गेले किती होणार 22, आणि 35 अधिक 22 किती होणार 57. तर कोणतं ऑप्शन नंबर 4 हा काय येणार तर एकदम बरोबर उत्तर येणार. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय तर प्रश्न क्रमांक 2 पहा मित्रांनो. प्रश्न काय म्हणते, एका मुलाची ओळख करून देताना एक मुलगी म्हणाली, तो माझ्या अंकलच्या वडिलांच्या मुलाचा मुलगा आहे. तर त्या मुलगा आणि मुलगी यांच्यातील नाते काय. तर तो मुलगा किंवा ते मुलगी त्यांच्यातील नाते काय ते सांगायचं आहे. बघा, एका मुलाची ओळख करून देताना एक मुलगी म्हणाली, एक बाजूला मुलगा बसला त्याची ओळख करून देताना कोण एक मुलगी म्हणाली, तो माझ्या अंकलच्या. अंकल म्हणजे काय होते, काका किंवा मामा समजू आपण. याच्यात काय ऑप्शननुसार जाणार आता, कारण की एक्झॅक्ट दिलेलं नाही आहे. अंकल म्हणजे सध्या आपण काका समजू. तो माझ्या काकाच्या वडिलांच्या मुलाचा, काकाच्या वडिलांचा मुलगा म्हणजे काकाचा वडील कोण होणार माझे आजोबा, आणि आजोबाचा मुलगा म्हणजे माझ्या परत काकाच होणार किंवा वडील होणार. ठीक आहे. तर तो माझ्या अंकलच्या वडिलांच्या मुलाचा मुलगा आहे. तर तो मुलगा आणि मुलगी यांच्यातील नाते काय काय होणार, ते भाऊ आणि बहीणच होणार. काय होणार भाऊ बहीण होणार. तर बघा, पुतणे होणार का नाही होणार, वडील तर नाही होणार, काका नाही होणार. तर वडिलांच्या भावाचा मुलगा किंवा मुलगी किंवा चुलत बहीण भाऊ म्हणू शकतो आपण. तर कोणतं ऑप्शन येणार, याचा देखील ऑप्शन नंबर 4 हाच उत्तर येणार. समजलं. चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा, 1 नंबर प्रश्न आहे मित्रांनो. काय म्हणते, जसा बघायला मोठा आहे ना तसाच समजून घ्यायला पण चांगलंच आहे. बघा, प्रीती, दिया, रीता, सनी, तिया, उमर आणि विनीता यांच्यापैकी प्रत्येकाची एकाच आठवड्यातील सोमवारी सुरू होऊन रविवारी संपणाऱ्या एका आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी परीक्षा आहेत. सोमवारी सुरू होते, रविवारी संपते, प्रत्येकाच्या काय आहे तर वेगवेगळ्या दिवशी परीक्षा आहेत. मग काय म्हणते, प्रीतीची परीक्षा शुक्रवारी आहे. जे प्रीती आहे, ठीक आहे, प्रीती घेतो मी, हिची परीक्षा कधी आहे म्हणते प्रीतीची परीक्षा आहे शुक्रवारी. प्रीतीची परीक्षा आहे शुक्रवारी. ठीक आहे. मग नंतर इथपर्यंत झाला. प्रीती आणि उमर यांच्या दरम्यान फक्त एकाच व्यक्तीची परीक्षा आहे. जो प्रीती आणि उमर आहेत तर त्यांच्या बिचात फक्त कोण व्यक्ती आहे, एकच व्यक्ती आहे. पण तो उमर खाली आहे, खालच्या बाजूने आहे की वरच्या बाजूने आहे ते माहीत नाही झाला. पण एवढा माहीत झाला, प्रीती आणि उमर यांच्या दरम्यान फक्त एकाच व्यक्तीची परीक्षा आहे. ठीक आहे. उमरच्या परीक्षेच्या लगेच आधीच
उमरच्या परीक्षेच्या लगेच आधीच्या दिवशी रीताची परीक्षा आहे, पण शनिवारी नाही. जे रीताची परीक्षा आहे ते काय म्हणते, पण कोणासाठी आला, हा त्या रीतासाठी, पण त्या रीताची परीक्षा काय म्हणते, शनिवारी नाही आहे म्हणते. तर बघा, जर मी काय म्हणते, उमरच्या परीक्षेच्या लगेच आधीच्या दिवशी रीताची परीक्षा आहे पण शनिवारी नाही. बघा, जर उमर घेतलो, उमरला जर मी खाली घेतलो, उमरला काय खाली घेतलो तर बघा, प्रीती आणि उमरच्या मधात एक व्यक्ती आहे. तर मग मला सांगू, शुक्रवार शनिवार रविवार काय तर उमरचा पेपर येणार. पण काय म्हणते, उमरच्या परीक्षेच्या लगेच आधीच्या दिवशी रीताची परीक्षा आहे म्हणते, पण रीताची परीक्षा शनिवारी नाही म्हणते. जर रीताला मी इथं ठेवलो तर रीताची परीक्षा कधी जाणार, शनिवारी. तर रीताला तर मी इथं ठेवूच नाही शकत, म्हणजे उमर पण इथं येणार का, नाही. तर यांना काय करावं लागेल, वर शिफ्ट करावं लागेल. वर कसं, बघा, उमर, बघा, प्रीती आणि उमर यांच्या बिचात एक जण आहे, तर तो शुक्रवार झाला. शुक्रवारच्या आधी कोणता, तर गुरुवारी कोणा नाही कोणाचा पेपर असेल. गुरुवारच्या अगोदर कोणाचा पेपर असणार, बुधवारी कोणाचा पेपर असणार, तर ह्या उमर, ठीक आहे. आणि उमरच्या एक दिवसाआधी कोणाचा पेपर आहे, रीताचा. मग ह्या रीताचा पेपर कोणत्या दिवशी असणार, तर मंगळवारी असणार. समजत आहे का, चांगले लेवलचा प्रश्न आहे आणि शिप पण चांगलीच आहे मित्रांनो. तर हे काय जाणार, दोन्ही पण वर जाणार. चला, आता नंतर पाहूया आपण. नंतर काय म्हणत आहे आपल्याला, ठीक आहे. इथपर्यंत शनिवारी नाही, इथपर्यंत झालं. रीता आणि टिया यांच्या दरम्यान फक्त एकाच व्यक्तीची परीक्षा आहे. रीता आणि काय तर टिया यांच्या दरम्यान फक्त एकाच व्यक्तीची परीक्षा आहे म्हणते. बघा, रीता आणि टिया यांच्या दरम्यान एकाच व्यक्तीची परीक्षा आहे म्हणते. जर टियाला वर गेलो तर बिचात कोणी नाही येईल, म्हणजे साहजिकच टिया इथंच असणार. आणि टियाची परीक्षा कधी असणार, तर गुरुवारला असणार. कारण की त्यांच्या दरम्यान फक्त एकच व्यक्तीची परीक्षा आहे म्हणते. रीता आणि टिया यांच्या दरम्यान फक्त एकच व्यक्तीची परीक्षा. रीता आणि टिया बिचात काय येणार, तर उमर येणार. कारण की जर वर टियाला न्यायला गेलं तर वर काय येणार, सोमवार मंगळवार डायरेक्ट होणार ते. रीता आणि टिया यांच्या दरम्यान फक्त एकाच व्यक्तीची परीक्षा आहे, हे झालं. मग बघा, विनीताची परीक्षा सचिनच्या परीक्षेच्या 4 दिवसाआधी आहे. तर मग काय म्हणते, खालीलपैकी कोणती कोणाची परीक्षा रविवारी आहे. बघा, विनीताची परीक्षा शनीच्या परीक्षेच्या 4 दिवसाआधी आहे. मग मला सांगा, मी कोणाला कुठं घेऊ. बघा, जर विनीताची परीक्षा सचिनच्या परीक्षेच्या 4 दिवसाआधी आहे, जर असा म्हणत आहे, तर मला सांगा, जर मी कोणाला सचिनला जर मी रविवारी घेतलो, याचा पेपर रविवारी आहे समजू आपण, याला थोडा खाली लिहून घेतो. कोण आहे हा, सचिन. एक मिनिट. सचिनला जर मी खाली घेतलो, सचिनचा जर पेपर रविवारी समजलो मी, तर इथे बिचात काय येणार, शनिवारी येणार. बरोबर आहे का नाही. तर काय म्हणते, विनीताची परीक्षा सचिनच्या परीक्षेचे 4 दिवसाआधी आहे. तर 4 दिवसाआधी करा, 1 2 3 4, मंगळवार येत आहे, तिथे ऑलरेडी कोणाची तरी परीक्षा झाली आहे. म्हणजेच याचा अर्थ का, हा सचिनची परीक्षा काय येणार, शनिवारी येणार. आणि शनिवारचे 4 दिवसा 1 2 3 4 येथे कोण येणार, विनीता येणार. विनीताचा पेपर कधी असणार, तर सोमवारला असणार. मग वाचला कोण, बघा, प्रीती झाली, रीता झाली, टिया झाली. कोण वाचला, तर याच्यात दिया. कोण वाचला, दिया वाचली. बरोबर आहे ना. त्याच्या आहे ना, विनीता, रीता, उमर, टिया, प्रीती, सचिन, दियाच वाचली. आणि दियाचा पेपर रविवारी येते. तर खालीलपैकी कोणाची परीक्षा रविवारी आहे, तर कोणाची आहे, तर दियाची आहे. कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर 2. बघा, हे समजवायला वेळ लागतात मित्रांनो असे प्रश्न, पण तुम्ही जेव्हा पेपरमध्ये जाऊन अप्लाय कराल तुमचे लवकर होणार. फक्त मला चांगल्या पद्धतीने समजायचं होतं म्हणून मी एवढी वेळ घेतलो. तर कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर 2 हे काय येणार, ते एकदम बरोबर उत्तर येणार. चलो, पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते, एज्युकेशन ह्या शब्दातील प्रत्येक अक्षराची मांडणी वर्णक्रमानुसार केली असेल तर डावीकडून चौथे अक्षर आणि उजवीकडून चौथे असलेले अक्षर यांच्या दरम्यान इंग्रजी वर्णक्रमानुसार येणारी अक्षरे असतील. बघा, याचा अर्थ काय आहे, हा जो एज्युकेशन नाव आहे, एज्युकेशन,
हा जो नाव आहे मित्रांनो, या शब्दातील प्रत्येक अक्षराची मांडणी हे काय वर्णक्रमानुसार, म्हणजे जसे आपल्याला ABCD मध्ये दिले त्या पद्धतीनुसार याची काय केली आहे तर मांडणी केली आहे. तर मग करा बघा, ABCD नुसार पहिला अक्षर कोणता येणार ए, मग कोण येणार सी, मग याच्यानंतर येणार ई, ई झाल्यानंतर काय येणार इथं आई येणार, आई झाल्यानंतर काय येणार ई झालं, आय झालं, आय झाल्यानंतर एन येणार, मग ओ येणार, अरे डी सुटला आपला बिचात, एक मिनिट पुन्हा मांडू याला चांगल्याने. बघा वर्णक्रमानुसार म्हणजे ABCD मध्ये जसे दिलेले आहेत तसे काय होणार, वर्णक्रमानुसार म्हणजे ABCD मध्ये जसे दिले आहेत तसे. तर काय होणार ए सी, मग काय येणार डी ई, मग आय एन ओ, आणि मग काय वाचलाय टी, आधी काय येणार टी, मग नंतर काय येणार तर यू, टी यू. असं झालं. तर अशी मांडणी केली असेल तर डावीकडून चौथे असतात, डावीकडून म्हणजे ह्या बाजूने, ही बाजू ना डावीकडून चौथे 1 2 3 4, डावीकडून चौथे झालं ई, ठीक आहे. आणि मग काय म्हणते चौथे असलेले अक्षर यांचे जर डावीकडून चौथे अक्षर आणि उजवीकडून चौथे, उजवीकडून चौथे कोण होणार 1 2 3 4, उजवीकडून चौथे हे होणार. तर यांच्या दरम्यान किती अक्षरं आहेत, यांच्या दरम्यान इंग्रजी वर्णक्रमानुसार येणारे किती अक्षरे असतील ते सांगायचे. दरम्यान म्हणजे त्यांच्या बीचात, जसं पहा हा ई आहे आणि कोण आहे इकडे ई एन आहे, तर यांच्या दरम्यान बघा ई एफ जी एच आय जे के एल एम हे जे अक्षर येणार. तर किती अक्षर आहेत पहा बरं, हे 1 2 3 4 5 6 7 8, तर किती अक्षरे येणार 8 अक्षरे येणार यांच्या दरम्यान. तर कोणता ऑप्शन, पहिला ऑप्शन हा काय आहे तरी एकदम बरोबर. फक्त फरक कोणता होता याचे सोडवणे, वर्णक्रमानुसार आपल्याला याला आधी लावायचे होतं आणि त्याच्यानंतर काहीतरी याला सोडवायचे होतं. चला समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. चलो काय म्हणते, खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार ते सांगायचे. बघा एक चांगली सिरीज किंवा शृंखला म्हणून आपल्याला दिली आहे काय 8 6 18 14 70 आणि काय आहे तर 64 आणि पुढे प्रश्नचिन्ह आहे. मग याला कसं सोडवणार आपण पहा. बघा आधी काय केलं आहे -2 आणि साइन थिरी 18 गुणिला 3, -2 गुणिला 3. पुढे पहा 18 मधून किती -4, -4 आणि गुणिला काय केलं आहे तर 5, 14 5 काय होणार 70, बरोबर आहे की नाही. मग पुढे काय असणार मित्रांनो पहा -6 केला आहे. आता बघा कोणतं लॉजिक लागत आहे, पहिला -2 केला मग गुणिला 3 केला, मग -4 केला मग गुणिला 5 केला, आता काय -6 केला आणि पुढे काय करणार तर गुणिला 7 करणार. बघा 7 × 28 म्हणजे एकक स्थानी 4 येणारा कोणता ऑप्शन आहे, हाच आहे 448 होते का. बघा ना 7 × 28 28 चे हातचे आले 2, 7 सकम 42 आणि 2 किती होणार 44, म्हणजे किती येणार तर 448. हा काय आहे तर ह्या प्रश्नाचा एकदम बरोबर उत्तर आहे. चलो पुढचा देखेंगे. हा पण एकदम बड्या प्रश्न आहे मित्रांनो. बघा याची मांडणी मी बाजूला करून देतो थोडी, कारण की जेणेकरून तुम्हाला चांगल्याने समजलं पाहिजे. काय दिलं आहे आपल्याला पहा, KL डॅश KL डॅश DM डॅश LEM. एक मिनिट, हे तर माझं लहान झालं नाही मोठं झालं. बरं याच्यातच पाहू, ठीक आहे दिसते ना चांगल्याने. बघा जर हे अशी तुम्हाला शृंखला दिली असेल आणि त्याच्यात जर आपल्याला अक्षरं भरायची असतील तर काय करणार आपण, आधी यांना काउंट करून टाकणार की यांच्यामध्ये अक्षरं दिले किती आहेत आपल्याला. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 दिले आहेत. आणि त्यांच्यामध्ये काय करायचं, गटात त्यांना विभाजित करा. जसं 20 दिल्यात तर बघा 4 पंचे 20 किंवा 5 20, 5 5चे गट पाडू शकता किंवा आपण 4 4चे. मग गट पाडणार कसे तर ते आपल्याला प्रश्नाद्वारे समजतात. बघा की बघा याच्यातूनच समजेल आपल्याला. काय दिलंय KL डॅश DM किती झाले 5 झाले. मग दिलं आहे आपल्याला डॅश, मग L डॅश EM
यमपर्यंत म्हणजे बघा इथं जर यमचा विचार केलो आणि इथं जर यमचा विचार केलो 1 2 3 4 5 इकडे 5 आहेत 1 2 3 4 5 म्हणजे 5 5च्या काय काढणी आहे तर आपल्याला गट काढणी आहे. मग पुढे पहा के डॅश पी अशा पद्धतीने आहे. तर बघा आधी काय आलं आहे के झाल्यावर यल आहे बघा. मग याच्या भरपावती कुठून होईल आपल्याला पुढे बघा के झाल्यावर काही इथं येल आणि पी बघा ना एम सोडल्यावर काय येणार के ए पी म्हणजे येथे काय होणार पी. पहिल्या याच्यात काय भरणार आपण पी भरणार. मग चला पुढे सुरुवातच कशापासून होत आहे के पासून कारण की के एल पी डी एम के एल पी डी एम के. मग के झाल्यावर एल एल झाल्यावर काय येणार पी म्हणजे पहिला अक्षर काय होणार पी दुसरा के मग काय होणार पी. मग पुढे पहा पुढे के झाल्यावर काय येणार आणखी यल के झाल्यावर काय येणार यल ठीक आहे. के झाल्यावर येथे येणार यल पी. पण इथं बघा इथं थोडासा फरक पडला बघा पी झाल्यावर इथं डी आहे पी झाल्यावर मग ई आहे मग इकडे पी झाल्यावर काय येणार एफ येणार कारण की डी ई एफ तर पुढे एकाने वाढत चालला आहे तर पुढे काय येणार मग एफ येणार. चला मग पुढे यम यम झाल्यावर ती काय येणार के येणार के. मग पुढे आणखी एल पी येथे एफ झाला मग पुढे काय येणार जी पुढे काय येणार तर जी. बघा शेवटीला काय आहे जी आणि एकाच ऑप्शनमध्ये शेवटीला जी आहे कोणता ऑप्शन नंबर 3 पी के पी एल एफ के जी समजलं. तर हे अशा पद्धतीने भरावे लागतात मित्रांनो मांडणी त्याच्यात करावी लागते. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते खालील दिलेल्या 3 अंकी संख्येचा लक्षपूर्वक अभ्यास करा आणि पुढील प्रश्नांची उत्तर द्या. ठीक आहे. टिप सर्व गणिते क्रिया डावीकडून उजवीकडे कराव्यात. तर हे दिले आहेत आपल्याला काही 249 121 483 857 765 आणि 634. सर्वात मोठ्या संख्येच्या तिसऱ्या अंकास सर्वात लहान संख्येच्या तिसऱ्या अंकात जोडल्यास मिळणारी परिणामी संख्या काय. बघा सर्वात मोठ्या संख्येच्या तिसऱ्या अंकात सर्वात मोठी संख्या कोणती आहे येथून आपल्याला तर 857 दिसत आहे आणि तिसरा अंक तिच्या काय आहे तर 7 म्हणजे शेवटचाच अंक होईल ना कारण की 3 अंकित दिले आहेत आपल्याला. मग काय म्हणते अंकात सर्वात लहान संख्येच्या तिसऱ्या अंकात सर्वात लहान संख्या कोणती दिसत आहे 121 आणि तिसरी अंक काही आहे तर 1 यांच्यात जोडल्यास उत्तर किती मिळेल आपल्याला 8. कोणता ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4 हा काय असणार तर एकदम बरोबर असणार उत्तर काय येणार याच्या 8. चला तसाही सोपंच होता प्रश्न. पुढचा पाहूया काय म्हणते खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी अंदाजे कोणते मूल्य आले पाहिजे. अंदाजे सांगणे आहे आपल्याला काही ॲक्युरेट उत्तर सांगणे नाही. तर अंदाजे बघा हा 8च्या जवळ दिसत आहे तर मी याला सीधा काय घेतो मित्रांनो 8च घेतो 8 अधिक बघा 10.55 आहे आणि गुणीला काय आहे तर 6 पॉईंट काय आहे तर 78. तर मी याला सीधा करू शकतो ना 10 गुणीला 7 थोडंही ॲडजस्ट करू आपण त्याला 10 गुणीला 7 मायनस काय होणार तर 12.66 मी काय घेतो तर सिम्पली 12 घेतो काय घेतो तर 12 घेतो. मग काय होणार पहा 8 अधिक 10 7 70 70 मायनस काय होणार तर 12 बरोबर. बघा 70 मधून 12 गेले किती राहणार 58 8 अधिक 58 हे किती होणार तर 66 8 आणि 58 किती होणार तर 66. तर ह्या 66च्या जवळपास उत्तर येणार मित्रांनो आणि कोणता ऑप्शन आहे एकच ऑप्शन आहे चौथा येथे किती आहे तर 67 उत्तर आहे. तर हे काहीतरी हे अंदाजे उत्तर सांगायला लागतात यांना काहीतरी जवळपास घ्यावं लागते. असा कधीच तुम्हाला एखादीच वेळ दिलं तर दिलं मित्रांनो नाही तर असा कधीच तुम्हाला उत्तर नाही देईल 66 67 68 असं नाही. बघा पूर्ण दूर आहेत म्हणजे जो काही येणारा उत्तर आहे ह्या 67च्या जवळपासच राहणार बरोबर आहे की नाही. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते 4 अक्षर जोड्या दिल्या आहेत त्यापैकी 3 विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळी आहे. गटात न बसणारे अक्षर जोडी निवडा. गटात न बसणारी अक्षर जोडी सांगणे कसा विचार करू आपण मित्रांनो पहा बरं याच्या बघा के ई आहे के 11व्या नंबरवर ई 5व्या नंबरवर पी यू आहे पी 16व्या नंबरवर यू काय तर 21व्या नंबरवर डी आहे डी 3ऱ्या नंबरवर आहे ए 4थ्या नंबरवर आहे ए आहे ए पहिल्या नंबरवर आहे 9व्या. जर यांचा फरक गुणाकार भागाकार केला तर दूर बघा यांच्यामध्ये कितीचा आपला 6चा फरक
यांच्यामध्ये 5चा फरक, यांच्यामध्ये 3चा फरक नाही, फरकनुसार तर आपण याला नाही सोडवू शकणार. मग पहा, मग काय दिसत आहे मला, एक गोष्ट दिसत आहे मित्रांनो, व्यंजन आणि स्वर किंवा कॉन्सोनंट आणि वावेल समजते का तुम्हाला? बघा, एक व्यंजन एक स्वर, एक व्यंजन एक स्वर, एक व्यंजन एक स्वर, आणि येथे दोन्ही स्वरच आहेत. बघा ना, ए आणि आय दोन्ही काही आहेत, स्वरच आहेत. वरती पाहिलं तर एक व्यंजन एक स्वर, एक व्यंजन एक स्वर, एक व्यंजन एक स्वर, आणि दोन्ही काही आहेत तर खाली दोन्ही स्वर आहेत. तर कोणता? ऑप्शन नंबर 4 हाच मला काय दिसत आहे तर वेगळा दिसत आहे. समजलं? चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते प्रश्न क्रमांक 10. काय दिलं आहे प्रश्नामध्ये? प्रश्नामध्ये नातेसंबंधाचा प्रश्न आहे, डायरेक्ट दिसत आहे मित्रांनो आपल्याला. जर बी गुणिला डी म्हणजे ए हे डीचे वडील आहेत अशा पद्धतीने काहीतरी दिलं आहे, तर मग आपण याच्यात काय करणार? बघा, हा अर्थ भागाकार आहे, ठीक आहे, हा भागाकार आहे. भागाकार म्हणजे तर आपल्याला हे अशा पद्धतीने डायग्राम दिलेली आहे, ठीक आहे. आणि आपल्याला काय विचारलं तर खालील पदावलीत डीचे टी सोबत नाते काय, म्हणजे जो डी आहे हा टीचा कोण होईल ते आपल्याला सांगायचं आहे. पण मला सांगा मित्रांनो, आपण हे अशी डायग्राम काढतो का? नाही ना, आपण अशी डायग्राम काढत नाही. मग कशी काढतो? तर आपण प्लस मायनस गुणिला भागीला तर नाही करत, प्लस मायनस करतो, उभी रेषा आडवी रेषा तिरपी रेषा अशा पद्धतीने काढतो. तर मग तेच करायचे आहे आपल्याला. बघा, डी भागीला एफ म्हणजे काय होते? बी भागीला डी म्हणजे बी हा डीचा मुलगा आहे, म्हणजे डी हा कोणाचा मुलगा होईल? एफचा मुलगा होईल. डी हा मुलगा आहे कोणाचा? तर एफचा, असाच बनणार. मग नंतर काय? एफ गुणिला एल, गुणीचा अर्थ काय आहे? बघा, बी गुणिला डी म्हणजे बी हे डीचे वडील आहेत, म्हणजे एफ हे कोणाचे वडील होणार? एलचे. एफ हे वडील आहेत कोणाचे? एलचे, म्हणजे साहजिकच आहे डी आणि एल हे भाऊ बहीण असणार किंवा भाऊ भाऊ असणार, माहीत नाही, पुढे पाहू त्याच्या. एल मायनस एम, मायनसचा अर्थ काय आहे पहा बरं. बी मायनस डी म्हणजे बी ही डीची मुलगी आहे. एल मायनस एम म्हणजे बी ही डीची मुलगी आहे, म्हणजे काय होणार? एल ही एमची मुलगी आहे. ही मुलगी आहे कोणाची? एमची. बरं, एलचे ह्या वडील कोण आहेत? एफ आहेत, म्हणजे साहजिकच आहे एम कोण असणार? तर आई असणार. एम कोण असणार? आई असणार. ते जे आहे ना, पहा ना, डी भागीला एफ म्हणजे भागीला म्हणजे काय होता? बी हा डीचा मुलगा आहे, म्हणजे डी हा एफचा मुलगा होणार. मग नंतर काय? गुणिला, गुणिलाचा अंतर काय आहे? बी हे डीचे वडील आहेत, म्हणजे एफ हे एलचे वडील आहेत. मग एल मायनस एम, मायनसचा अर्थ काय आहे? बी ही डीची मुलगी आहे, म्हणजे एल ही एमची मुलगी आहे. तर साहजिकच आहे एफ वडील असतील तर एम काय असणार? मग आई असणार. मग पुढे पहा, भागीला, आणखी भागीला काय म्हणते? भागीचा अर्थ बी हा डीचा मुलगा आहे. बी हा डीचा मुलगा आहे, हा भागीला नसेल मित्रांनो, प्लस आहे. बी ही डीची पत्नी आहे. एक मिनिट, याच्यात काहीतरी मिस्टेक मला तर वाटते. एम भागीला टी, एम भागीला टी म्हणजे काय होणार? तर भागीला बी हा डीचा मुलगा होणार, म्हणजेच काय होणार? एम हा टीचा मुलगा. मुलगा तर नाही होऊ शकत. एक मिनिट, एकदा प्रश्न चेक करतो मी चांगल्याने, एकच मिनिट थांबा. बघा मित्रांनो, प्रश्नामध्ये थोडी मिस्टेक आहे. इथं काय तर मुलगी पाहिजेत. एक मिनिट, तिथं काय पाहिजेत तर आपल्याला मुलगी पाहिजेत. याला रिपीट सोडवू आपण. बघा काय होणार? भागाकार म्हणजे काय तर बी हा डीची मुलगी आहे, बी ही काय तर डीची मुलगी आहे असं आपण घेऊ. चला, डी भागीला एफ म्हणजे काय होणार? डी भागीला एफ म्हणजे काय होणार? डी हे एफची काय होणार? तर मुलगी होणार. बी ही डीची मुलगी आहे तर काय होणार? डी हे एफची मुलगी होणार. डी मुलगी होणार कोणाची? तर एफची. चला, मग नंतर काय? एफ गुणिला एल, गुणीचा अर्थ बघा, जर बी गुणिला डी म्हणजे बी हे डीचे वडील आहेत, म्हणजे एफ हे एलचे वडील होते, म्हणजे साहजिकच आहे हा एल भाऊ किंवा बहीण होईल कोणाची? तर डीची. तर एफ कोण होणार? वडील, तर वडिलांवरती प्लसचं चिन्ह. मग काय? एल मायनस एम, मायनस एमचा अर्थ काय होणार? मायनस. बघा, बी मायनस डी म्हणजे बी ही डीची मुलगी आहे, एल ही कोणाची? एमची मुलगी आहे. एल मुलगी आहे कोणाची? एमची. तर साहजिकच आहे मग हे एम कोणाची पत्नी असणार? तर एफची पत्नी असणार, कारण की एलचे वडील कोण आहेत? एफ आहेत. मग नंतर भागीला, एम भागीला टी म्हणजे काय होणार? बी भागीला डी म्हणजे काय? बी ही डीची मुलगी आहे, बी ही डीची काय आहे? तर मुलगी आहे, म्हणजेच काय होणार? एम हे मुलगी होणार कोणाची? तर टीची. टी बद्दल माहिती आहे का? नाही.
मग मला सांगा प्रश्न काय, तर खालील पदावली डी टी सोबत काही नाही ते, डीचे टी सोबत काही नाही ते, म्हणजे हा जो डी आहे हा टीच्या कोण होणार सांगा बरं. मुलीची मुलगी कोण होणार, तर नात. मुलीची मुलगी कोण होते, नात होते. कोणता ऑप्शन, तर ऑप्शन नंबर 2 हा काय आहे, तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते. शब्द दिलाय आपल्याला एक, ठीक आहे, काय तर क्रिएशन या शब्दात पुढे आणि मागे दोन्ही दिशेने अक्षरांच्या अशा किती जोड्या ज्यांच्या दरम्यान तितकीच अक्षरे आहेत जितकी इंग्रजी वर्णक्रमानुसार आहेत. बघा चांगला प्रश्न आहे. काय दिलाय आपल्याला, मी नाव लिहून घेतो. CREATION. पुढेहून आणि मागेहून तेवढ्याच जोड्या बनल्या पाहिजेत की जेवढ्या आपल्या काही तर इंग्रजी वर्णक्रमानुसार आहेत. जसं पहा शीचा विचार केला, शी झाल्यावर काय येते, CDE. डी बघा ना, हा जोडी बनली नाही, त्यांच्या बीजात तेवढीच गॅप पाहिजेत मित्रांनो. जसं नाव आहे बघा, काय घेऊ, असं जनरल घेतो. हां, अशा पद्धतीने नाव आहे कोणता पण. तर मला सांगा याची जोडी कशी बनवायची. इंग्रजी क्रमानुसार जे अक्षरे येतात बघा, ABCD असा मी वाचत नेतो ए पासून, तर डी हा बरोबर आला ना. ए पासून चौथ्या क्रमांकावर, तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर आहे, चौथ्या क्रमांकावर आला तो ABCD, तर डी बरोबर आला. ए पासून जेवढा आपण काउंट केलं तेवढा, तर हे काय बनते, हे एक जोडी बनते मित्रांनो. तर त्यालाच काय तर क्रिएशन या शब्दात पुढे आणि मागे दोन्ही दिशेने अक्षरांचे अशा किती जोड्या आहेत ज्यांच्या दरम्यान तितकीच अक्षरे आहेत, जे इंग्रजी वर्णमालिकेत तितकीच त्यांच्या बीजात अक्षरे आले. पण हे अक्षरे तेच असतील ते गरजेचे नाही आहे, पण त्या दोघांच्या बीजात अक्षरे काय पाहिजेत, तर आपल्याला तेवढीच पाहिजेत. तर तेच काय होणार बघा, CDE फरक तेवढाच आहे, म्हणजे हे एक जोडी बनली आपली. मग नंतर पहा शी झाल्यावर मग पुढे जाते का बघा, CDEFGH आयपर्यंत तर नाही गेले, पुढे चला. मग काय होणार, ई झाल्यावर काय, FGH नाही, हे पण नाही बनणार. ए मागे पण चालते, ABC नाही आला. मग टी पासून पहा, टी 20व्या नंबरवर आहे. RST हा पण नाही होणार. मग काय होणार, हे एक जोडी झाली बघा. NO ही एक जोडी होणार, म्हणजे 2 जोड्या झाल्या. आणखी काही दिसत आहे का आपण उलट जाताहून, तर नाही, उलट जातून तर आपल्याला किती, ह्या 2च. जर तुम्ही हा चॅप्टर शिकले असेल तर तुम्हाला येणार मित्रांनो ह्या गोष्टी, नाहीतर येणार नाही. ठीक आहे, तर याच्या उत्तर किती येणार, 2च जोड्या बनत आहेत. त्याच्यापैकी एक होणार CDE, तेवढेच अक्षर येत आहेत, आणि काही N आणि O किती जोड्या बनणार, तर 2 जोड्या बनणार. तर कोणता ऑप्शन नंबर 3 हा काय आहे, तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणत आहे बघा, UR17 हे PM15शी एका विशिष्ट प्रकारे संबंधित आहे. त्याच प्रकारे XU19 हे SP17शी संबंधित आहे. या समान तर्काचे अनुसरण केल्यास VS18 हे खालीलपैकी कशाशी संबंधित असेल. बघा डायरेक्ट पाहू आपण. UR काय दिलं आहे आपल्याला 17, आणि खाली काय दिलं आहे PM15 ही एक जोडी दिली आहे. नंतर काय दिले आहे आपल्याला XU19, आणि नंतर काय दिलं आहे SP17. आणि याच्या तर्कानुसार खालील आपल्याला काय सांगा म्हणते उत्तर. मला एक दिसत आहे मित्रांनो, हे जे आपल्याला संख्या दिली आहे, नंबर दिले आहे, ते बघा -2 होत आहे, आणि खाली काय दिलं आहे VS18. याच्यातून पण काय होणार, -2 केल्यावर काय येणार 16. आणि बघा मला एकच असा दिसत आहे ऑप्शन का त्याच्यात काय आहे, तर 16 उत्तर आहे. तर कोणतं उत्तर असणार, ऑप्शन नंबर 2. तरी पण आपण काय करू, याला सोडवून पाहू. बघा U 21व्या नंबरवर, R 18व्या नंबरवर, P 16व्या नंबरवर, आणि M कितव्या 13व्या नंबरवर. पेन चेंज करून घेऊ आपण. पुढे पहा, X 24व्या नंबरवर, U 21व्या नंबरवर, S 19व्या, P 16व्या. चला काय होते, 21 मधून 5 गेले म्हणजे -5, आणि 18तून 5 गेले 13, तेच आहे.
24मधून -5 करा, 21मधून -5 करा तर काय होणार 16. त्याच्यासारखं 22व्या नंबरवर यश 19व्या नंबरवर 22मधून -5 करा किती येणार 17 आणि 17व्या नंबरवर येते क्यू. 19मधून -5 करा काय येते 14वा आणि 14व्या नंबरवर येते एन. क्यू एन 16 आहे तेच उत्तर येणार. चला पुढचा प्रश्न पाहूया. हां बघा काय म्हणते प्रश्न. दिलेल्या प्रारूपाच्या तळाशी दर्पण ठेवल्यावर मिळणारी योग्य दर्पण प्रतिमा तळापासून निवडा. म्हणजे हा जो आहे ना याच्या उलटा होणार, याच्या काय होणार उलटा होणार. तर 4 खाली येणार. बघा इथं तर 5 आहे, आपल्याला 4 पाहिजे, इथं पण 5 आहे, आपल्याला काय पाहिजे 4. 4 उलटा बघा याच्यात पण बरोबर उलटा दिला आहे आणि याच्यात पण. मग त्याच्यानंतर काय येणार 5 येणार उलटा. काय येणार 5, इथं पण 5 उलटा दिला आहे, इथं पण 5 उलटा दिला आहे. मग काय यायला पाहिजे 6. इथं 6च्या उलटा आहे आणि इथं काय आहे 3 आहे, आपल्याला काय पाहिजे 6. म्हणजे कोणता ऑप्शन असणार हाच ऑप्शन नंबर 3. हा काही आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा पाहूया आपण आता. बघा काय येणार खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद दिलेल्या पर्यायामधून निवडा. बघा 2 5 8 11. बघा 2 आणि 5 +3. 5 आणि 8 काय होणार +3. 8 आणि 11 काय होणार +3. म्हणजे पुढे पण काय होणार +3. 11 आणि 3 किती होणार तर 14. 11 आणि 3 किती होणार 14. आणि एकच असा ऑप्शन आहे की त्याच्यात 14 आहे. कोणता ऑप्शन नंबर पहिला. पुढे सोडवायची गरज पण नाही. चलो सोपीचा आहे हा प्रश्न. चला आता 15वा प्रश्न पाहू मित्रांनो. बघा ऋतू मुस्कानच्या उत्तरेकडे उभे, रश्मी मुस्कानच्या पूर्वेकडे उभे, योगेश रश्मीच्या पश्चिमेकडे उभा आहे, प्रिया योगेशच्या दक्षिणेकडे उभे आहे. ऋतूचे स्थान प्रियाच्या उत्तर पूर्वेस आहे. योगेशच्या संदर्भात मुस्कानचे स्थान काय आहे. योगेशच्या संबंधात मुस्कानचे स्थान काय आहे. बघा योगेश आणि मुस्कानच म्हणत आहे आपल्याला, तर त्या दोघांची जरी आपण दोघांपर्यंत जरी डायग्राम काढलं तरी सफिशियंट आहे. बघा ऋतू मुस्कानच्या उत्तरेस आहे, हे मुस्कान झाली, मुस्कानला बिचट ठेवू आपण. आणि उत्तरेस आहे म्हणजे वरची दिशा उत्तर होणार, तर इथं कोण येणार ऋतू येणार. मग काय म्हणते रश्मी मुस्कानच्या पूर्वेकडे उभे आहे, पूर्व दिशा हे होणार आणि इकडे कोण उभे आहे तर रश्मी. आणि मग काय म्हणते योगेश रश्मीच्या पश्चिमेकडे उभा आहे. आता योगेश रश्मीच्या पश्चिमेकडे उभा आहे मित्रांनो, तर बघा ॲक्युरेट आपल्याला काही सांगितलं नाही आहे की पश्चिम दिशेत कुठं आहे. बघा पश्चिम दिशा रश्मीची इकडे पण होऊ शकते आणि याच्या बाजूला पण होऊ शकते. पण एक सांगतो मी तुम्हाला, पश्चिमेस म्हणत आहे ना तर थोडा हा बीचत आहे ना याची इकडे घ्या. कारण सांगतो मी तुम्हाला त्याच्या कारण असा की याला आपल्याला आधी संदर्भात सांगितलं, ॲक्युरेट आपल्याला सांगितलं नाही आहे की तो बीचामध्ये आहे म्हणून. पश्चिम दिशा म्हणजे तो इथं पण असू शकते, हिच्या आमने सामने पण असू शकते आणि ह्या बाजूला पण होऊ शकते. आमने सामने पण नाही दिलाय, बीचात पण नाही दिलाय, म्हणून आपण काय बाजूला घेणार त्याला. आणि कोण आहे तो योगेश आहे. हा कोण होणार योगेश होणार. बघा प्रश्नामध्ये त्यांना द्यायला पाहिजे होतं असं की योगेशच्या ॲक्च्युअलमध्ये स्थान कुठं बसत आहे, पण आपल्याला ॲक्युरेट पद्धतीनं दिलं नाही आहे. बघा तुम्ही इथं पण घेतले इथं पण घेतलं काही फरक पडत नाही, आपण चॅलेंज करू शकतो ह्या प्रश्नाला. पण मी म्हणेल की तुम्ही हे सोडून सिद्ध याला इकडे मांडा, कारण की इकडे मांडाल तरी हे कोणत्या दिशेला जाणार पश्चिम दिशेलाच जाणार. मग काय म्हणते आपल्याला योगेशच्या संदर्भात मुस्कानचे स्थान योगेशच्या संदर्भात विचारलं आहे. पुढे वाचायची गरज नाही आहे आणि डायग्राम पण काढायची गरज नाही आहे, कारण की योगेश आणि मुस्कानच म्हणत आहे फक्त. तर बघा जर योगेशला इथं ठेवला तर मुस्कान काय योगेशच्या पूर्वेकडे आहे. कोणत्या दिशेला आहे पूर्व दिशेला आहे. कोणतं ऑप्शन हे ऑप्शन येणार ऑप्शन नंबर पहिला. समजलं. तर चला अशा पद्धतीने काय तर आपलं हे पेपर नंबर 4 काय झालं तर कंप्लीट झालं आहे. PDF साठी काय करायचं आहे तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. PDF साठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. जय हिंद जय महाराष्ट्र.